हे सेकंड मंदिरामध्ये आलो आपण, जे माझ्या मागे दिसतंय तुम्हाला. पण बाकीचे तिकडे दूर राहिलो. ते वाला जे मंदिर होतं त्याच्यात टोक दिसतंय लाईटली. झालं आता हे लास्ट लोकेशन आहे भाई आपलं. याच्यानंतर डायरेक्ट घरी. आता आपण इथला मेन बाजारामधून इथे खूप सामान रे. ते सुद्धा मागे मंदिर आहे. मला वाटलं म्हटलं ते एकच मंदिर आहे, इथं मंदिर आहे. पण आता आपण जातोय नदीजवळ. ब्रेक घेतला ना थोडं फ्री वाढून जातो भाई. ती बॅगच आमची डायरेक्ट 1.5 किलो वजन झालं तिच्यामध्ये. तर मित्रांनो, एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे सोनकोडी ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला माहिती आहे सध्या आपण उज्जैन, ओंकारेश्वर आणि आता आलो मी महेश्वरला. म्हटलं चला आज तुम्हाला फिरतो येतं ब्लॉग काढून घेऊन एकदम पद्धतशीर दाखवू. मला माहित नव्हतं, अचानक आमच्या ठरलं की महेश्वर जाऊन येऊ, नाही तर ब्लॉग आपला ओंकारेश्वरला एंड होऊन गेला. तर मग चला आता महेश्वरला आलो तर मस्त आता तुम्हाला दाखवतो मी डिटेलमध्ये. आता आम्ही ब्रेक घेतला आहे महेश्वरमध्येच थांबून. ती आपली बाईक पुढे लावलेली आहे थोडं सिटिंग, कारण की कंटिन्यू बसून पुरं येऊन गेलेलं आहे. मंदिर या रस्त्याने खाली जे वाटतं इकडनं. चला मग आता थोडंसं ब्रेक घेऊ, मग बघू महेश्वर कसं फर्स्ट टाईम. आमच्या रायडिंग सूट आणि याच्यापुढे रायडर इच्छा बी काढून गेला चला तो. मग तुला समजायला पाहिजे ना त्या गोष्ट. मला थोडी कंट्रोल पाहिला आपल्याला. चलो बाई मी म्हणते फिरून बाई. तू बसशील आता 50 किलोमीटर मागे, काहीच संबंध नाही तर काय करे आहे जे व्हॉट्सअपला चालला येईल. टू व्हीलरवर बसून केसांची पुरी मारली गेली याच्यामुळे. भांग सुद्धा वडत नाही माझ्या केसांच्या काय म्हणून पुरा ड्राय होऊन गेलेत केसा. भयानक. तरी बी कंटिन्यू चालतोय ना आपण. हे मेन मंदिर या भाई. आता आपण जातोय नदीजवळ. ब्रेक घेतला ना थोडं फ्री वाढून जातो भाई. ती बॅगच आमची डायरेक्ट 1.5 किलो वजन झालं तिच्यामध्ये. पुरं आटात एकदम महागून दुखून. तर पाणी बॉटल सब आहे. हा मेन गेट. मंदिर तर इकडे नाही, जे मी तुम्हाला मागे दिसतंय ना व्हिडिओ मध्ये ते मंदिर आहे. हे नर्मदा नदीचं एंट्री गेट. इकडे फक्त नदी. ते सुद्धा मागे मंदिर आहे. मला वाटलं म्हटलं ते एकच मंदिर आहे, इथं मंदिर आहे. पण खाली उतरून आता असा विषय, असा काय व्ह्यू आहे खरं म्हणजे. हा मेन गेट नाही, मेन गेट येत होतो तिकडे गर्दी बी जास्त आहे ना. तिकडे अजून एक मेन गेट आहे. सेकंड गेट पकडून घ्यायची जिकडनं आपण आलो. आणि ही बाई नदीच्या जवळ जाऊन बघू. खूपच मोठी आहे इथं तर. ओंकारेश्वरपेक्षा गणच मोठी आहे. आता आलो भाई आपण एकदम मेन जागेवर. मागे बघा एकदम काय व्ह्यू आहे भाई यार. हेच जर आम्ही रात्री आलो असतो ना, रात्री नाही तर संध्याकाळी, एक नंबर दिसला असतं. एक बेस्ट व्ह्यू दिसतोय. तर बाई माशांसाठी बाईने चणे घेतले होते. चणे गोड्यांना देतात असं ऐकलं मी. आज फर्स्ट टाइम माशांसाठी चणे घेतले. डेंजर म्हणजे ना एकदम भयानक काम करतोय. चणे आहे का भाई इधर की नदी में ना. इथं मध्ये येऊन बघितलं काय बेस्ट लोकेशन आहे भाई. मध्ये कडक आहे, नाही तर चालून गेला ट्रायपॉडवर. काय मस्त आहे भैया. चला भाई आपली सेल्फी स्टिक आली. आता ब्लॉग भारी निघतील.
समोर असं काय मंदिर आहे. एवढं बेस्ट मंदिर आहे बाई, खरं एकदम जुनं डायरेक्ट. खूपच जुनं काम आहे इथे. ती वर्ष जुनं काम आहे ते, पुरं दगडांचे. ही जी पावतरे आहेत ना, या सुद्धा दगडांनी बनवलं आहे. एवढं आहे इथं जर यायचं असेल तर फक्त संध्याकाळी. आता येऊन काय मतलब नाही, डेंजर ऊन पडतंय ना, सगळं येऊन जात आहे. मग इच्छा नव्हती एवढी फिरायची, पण तुम्ही एक तर रात्री हे संध्याकाळी आले, एकदम भारी लोकेशन आहे. आणि आपण आलोय म्हणून ऑक्सिजनमध्ये, दिवाळीमध्ये, म्हणून एवढी गर्दी नाही ते. खूपच मेहनती पोरगा याला तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. याचे कमीत कमी 1 मिलियन वाढून द्या एका महिन्यामध्ये. खूपच मेहनत करतो बघू द्या रे. बघा रात्रंदिवस एवढं 400 किलोमीटर गाडी. फायनली झालं लास्ट लोकेशन. आता इथलं मंदिर आहे, आपण बाय बाय म्हणून देऊया आता याला. चला मग निघू मग. आता आपण इथला मेन बाजारामधून, इथे खूप सामान रे, सामान भारी इथे. शिवलिंग विलिंग. आपण फक्त आता नदीचं जवळचं फिरलो, मेन मंदिरात गेलो नाही आपण. आता मंदिरात जाऊ, पाय पडू, मग निघू. हेच सेकंड मंदिरामध्ये आलो आपण, जे माझ्या मागे दिसतंय तुम्हाला. पण बाकीचे तिकडे फिरून आलो. ते वाला जे मंदिर होतं त्याच्यात टोक दिसतंय लाईटली. झालं आता हे लास्ट लोकेशन आहे बाई आपलं. याच्यानंतर डायरेक्ट घरी शिरपूरला आपल्या इथे. त्यालाही माहिती मी तोंडाला लागलो आता कंटिन्यू म्हणून सोपं नाही बाय एवढं देणार. पाय बी पडू, निघू मग. मंदिरचं काम चालू आहे बाई, कलर बिलर. चला भाई फायनली झाला आपला आता आजचा सूट सगळा. SK कंपनी जी होती आता फायनली घरी चालली. तोंड कसं झालं फायनली. आता निघू आम्ही. आता बरं वाटतंय. झालं मंदिरातलं दर्शन. भारत होते पण ऑन सीजन मध्ये येऊ आपण एखाद. ते बी टू व्हीलरवर. मी तर यायला रेडी भाई, तू सांग मग. कुठे नाही म्हणलो, कुठे नाही बोललो बाई. याला दिसलंय मुख्य प्राचीन मंदिर, आणि तिकडनं येऊन लागलो आम्ही. आम्हाला खरंच दिसलं नाही ते मंदिर. आता वापस त्या मंदिरात आम्ही पाय पडायला जातोय. एवढं दूर आलोय यार, आठवण पडून गेली. चलो SK पे निकलना काय बनारस के लिए. बनारस जाना है? बनारस खाटू श्याम बोले थे ना तुम. हाँ खाटू श्याम. हम तुम जहाँ बोलोगे वहाँ जाने के लिए रेडी है, बस तुम तैयार रहो. अभी निकलो, फिर गाड़ी निकालो. बाद में बोलना मत मेरे को पेन हो रहा है. गाइस ये हमारा बंगाल जो 270 किलोमीटर चला के लिए क्या है. चला भाई, एक तरफ फिरायची आनंद आणि घरी आहे आनंद, अलगच मजा एकदम. भाई एकदम थकलेला ब्लॉगर आहे, एकदम थकलेला ब्लॉगर. भाई फायनली सगळं दर्शन झालं. 3 ठिकाणी फिरून आलो, उज्जैन, ओमकारेश्वर, आणि आता आलोय मी यार माहेश्वरी. सॉरी नाव थोडं विसरून गेलो, माहेश्वरी. तर चला मग सध्या आपले 4 दिवसापासून कंटिन्यू ट्रिप चालू होती फिरायवर टू व्हीलरवर. मग आता फायनली निघतोय मी घराकडे, आणि आम्ही पोहोचू कमीत कमी 9 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ आम्ही घरी. मग चला आजचे छोटे ब्लॉग तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळते नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओ.